जय श्रीराम शेतकरी मित्रांनो या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 21 दिवसाच्या पावसाचा खंड आणि बऱ्याचदा अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते अशासाठी आता राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा करत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता हे 9 जिल्हे कोणते आहेत सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओला नक्की 1 मिनिट शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अवश्य चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट असे आलेले आहे की शेतकऱ्यांचे बऱ्याचदा अतिवृष्टीमुळे आणि पावसाच्या खंडामुळे जे नुकसान झालेले आहे अशासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य सरकारने आता पीक विमा वाटप सुरू केलेलं आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता याची यादी म्हणजेच की पहिला जो जिल्हा आहे तो आहे बुलढाणा, त्यानंतर वाशिम, त्यानंतर तिसरा जो जिल्हा आहे तो आहे नंदुरबार, त्यानंतर चौथा जिल्हा आहे धुळे, त्यानंतर 5वा जिल्हा आहे बीड, त्यानंतर 6वा जिल्हा आहे सांगली, 7वा जिल्हा आहे धाराशिव, 8वा जिल्हा आहे अमरावती आणि 9वा जिल्हा आहे अहमदनगर। शेतकरी मित्रांनो, या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा। धन्यवाद।